नसरापूर अत्याचार प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा झाल्याच्या निर्णयाचे वाव संघटनेने स्वागत केले। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भीमराव कांबळे याला पुण्यातील विशेष न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे। या निर्णयाचे सोलापुरातील वाव संघटनेने स्वागत करत न्यायालयाने अल्पावधीत दिलेल्या निकालाबद्दल समाधान व्यक्त केले। तसेच आता या शिक्षेची लवकरात लवकर अंमलबजावणी करून पीडितेला पूर्ण न्याय मिळवून द्यावा अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। वाव संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की आज खऱ्या अर्थाने त्या निष्पाप चिमुकलीला श्रद्धांजली वाहिली गेली आहे। ती चिमुकली सोलापूरची नात होती। तिच्यावर झालेल्या अमानुष अत्याचारामुळे संपूर्ण राज्य हादरले होते। केवळ 55 दिवसात या प्रकरणाचा निकाल लागून दोषीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। ही न्यायव्यवस्थेची सकारात्मक बाब आहे। मात्र केवळ शिक्षा जाहीर होणे पुरेसे नाही। आता कोणताही विलंब न करता दोषीला फाशीची शिक्षा अंमलात आणावी। आम्ही वाव संघटनेतर्फे या चिमुकलीला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पित करत आहोत आणि तिला खऱ्या अर्थाने आज न्याय मिळालेला आहे। कारण की ही जी घटना ही महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना होती। देशात अशी कुठेही अशी घटना घडली तर याच पद्धतीवर याच धर्तीवरती न्याय मिळावा अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। तसेच माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी शब्द दिलेला होता की मी फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत ताबडतोब आणि त्वरित निकाल लावून घेतो। तो शब्द आज त्यांनी पाळलेला आहे। माननीय न्यायमूर्तींचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो। कारण की एवढ्याशा चिमुकलीला काय भावना असतात। आज तिला चॉकलेटाचा आमिष देऊन आमिष देऊन इकडे खेळायला घेऊन जाऊन तिच्यावरती अत्याचार केलेला आहे। तिला बिचारीला माहित पण नसेल की एवढा मोठा आजोबाच्या वयाचा माणूस आपल्यावरती अत्याचार करेल। ही जी मानसिकता जी आहे पुरुषी जे वासना आहे हे चिरडून टाकायचं काम आज न्यायालयाने केलेलं आहे। जसा निकाल दिला आहे तसाच फास्ट ट्रॅक वरती अतिशय जलद गतीने त्याला फाशीची शिक्षा सुनावावी हीच आमची नम्र विनंती आहे। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये जलद तपास, जलद न्याय आणि कठोर शिक्षेमुळे समाजात कायद्याचा धाक निर्माण होईल। न्यायालयाच्या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असून राज्यभरातून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे। यावेळी वाव संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांच्यासह मदिना पटेल, पुष्पा हलकुडे, शारदा मसुदी, आफरीन पटेल, उषा नरले, अर्चना आबारे आणि अनुजा उमाटे यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या। संघटनेच्या सदस्यांनी चिमुकलीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत दोषीला तातडीने फाशीची शिक्षा देण्याची मागणी पुन्हा एकदा केली।